कर्क राशी डिसेंबर 2025. कर्क राशींच्या लोकांसाठी डिसेंबर हा शेवटचा महिना आर्थिक, करिअर, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊया. करिअरच्या बाबतीत हा महिना पहिला असता. या महिन्याची सुरुवात शनी ग्रहामुळे कामात आव्हाने निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य सुधारेल आणि या महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, शुक्र आणि सूर्याच्या संक्रमणामुळे तुमची नवीन प्रकल्पांची यशस्वी सुरुवात होईल. या महिन्याच्या 7 तारखेपासून चालू कामाशी संबंधित कोणत्याही समस्या आणि वाद सोडवले जातील. भागीदारीतील तुमचे संबंध चांगले होतील. गुरु ग्रहाच्या वक्री संक्रमणामुळे तुम्हाला परदेशातून जुन्या ऑफर आणि प्रकल्प मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कठोर परिश्रमाचे चांगले फायदे होतील आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या वाढीमध्ये तुम्हाला मदत करू शकतात. तथापि नफ्याच्या घरावर शनीची दृष्टी असल्याने तुमच्या उत्पन्नात किंवा नफ्यात काही विलंब होऊ शकतो. यावेळी तुम्हाला धीर धरावा लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव असू शकतो, ज्यामुळे तुमच्या कामाच्या कामगिरीत अडथळा येईल. या महिन्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात, परंतु सध्या तुमच्या सध्याच्या नोकरीकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जाईल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हा महिना पहिला असता. या महिन्याची सुरुवात तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी चांगली आहे. तुमचे सर्वोत्तम प्रयत्न आणि कठीण परिश्रम अडकलेले आणि जुने पैसे परत मिळवण्यास मदत करतील. उत्पन्नाचे अनेक स्रोत असू शकतात, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. हा महिना कोणत्याही कर्ज व्यवहारांना अनुकूल आहे आणि तुम्ही दीर्घकाळापासून शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तुमच्या पालकांकडून आर्थिक मदत मिळेल. नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा जुन्या घरांचे नूतनीकरण करण्यासाठी जास्त खर्च होईल. तथापि धनस्थानात केतूचे भ्रमण किंवा मिथुन राशीत वक्री गुरु असल्याने तुमच्यावर काही खर्च येऊ शकतात. या महिन्यात तुमची एकूण आर्थिक परिस्थिती सुधारेल, परंतु आर्थिक व्यवहार आणि बचतीबाबत सावधगिरी बाळगा. विद्यार्थी वर्गांसाठी या महिन्यात तुमचे शिक्षक आणि वरिष्ठ तुम्हाला पाठिंबा देतील. 16 डिसेंबरपासून तुम्हाला खेळात अपेक्षित यश मिळू शकेल. तुम्ही अभ्यासासाठी परदेश प्रवास करू शकता. तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा, कारण हा महिना तुमची स्वप्ने पूर्ण करेल. 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही काही कारणास्तव चिंताग्रस्त राहू शकता, ज्यामुळे चिडचिडेपणा येऊ शकतो आणि तुम्हाला महत्त्वाची संधी गमवावी लागू शकते किंवा निराशा होऊ शकते. मित्रांसोबत वेळ वाया घालवण्याऐवजी तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंब व आरोग्याच्या बाबतीत हा महिना पहिला असता. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांसह आणि पालकांसह धार्मिक सहलीची योजना आखू शकता. या महिन्यात नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. घरी आनंदित वातावरण राहण्यासाठी तुम्ही काही काळ आरामदायी सहलीचा विचार करावा. तथापि केतू कुटुंबात मतभेद निर्माण करू शकतो, जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या भावंडांचा पाठिंबा असूनही काही किरकोळ मतभेद असू शकतात. त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जाईल, कारण मंगळ ग्रह हा गैरसमज वाढवू शकतो. महिन्याच्या अखेरीस मंगळ हा काळजीपूर्वक कृती आणि आत्मजागरूकता दर्शवितो. पण या महिन्यात शुक्र ग्रह हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुखसोयींसाठी एक संधी आणेल. प्रेम संबंधाबद्दल हा महिना पहिला असता. या महिन्यात तुमच्या नात्यातील कोणतेही मतभेद दूर करण्यासाठी आणि एकमेकांची चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्याकडे वेळेची कमतरता असू शकते, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरातील वातावरण किंवा अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे.